पहिल्या पानावर धम्मपदातील बुद्धवक्तातील या 194 गाथा दिली. या गाथा देण्यामध्ये बाबासाहेबांचा काय हेतू होता? बाबासाहेबांनी याच गाथा का निवडल्या? खरं तर अर्थकथा जी आहे त्या अर्थकथेमध्ये त्याचा संदर्भ येतो की भिक्खू संघ चर्चा करत होता की सुख कशात आहे. प्रत्येक जण वेगळं वेगळं सांगत होता. कोणी राहणीमानात सुख सांगत होता, कोणी श्रीमंतीत सुख सांगत होता, कोणी प्रपंचात सुख सांगत होता, कोणी बंधन पगार मिळणाऱ्या नोकरीत सुख सांगत होता, कोणी चांगली पत्नी मिळण्यात सुख सांगत होता. हे सगळं भगवंतांनी ऐकलं आणि मग भगवंतांनी त्या आपल्या अनुयायांना त्या भिक्खू संघाला ही गाथा सांगितली की बाबांनो, बुद्धत्व निर्माण होणं सुखद असतं. सधम्म देशना ऐकणं सुखद असतं. संघाची एकता सुखद असते आणि या संघाने केलेलं सामूहिक कार्य सुखद असतं. आज आपल्या या मेहमान शहरात 1949 ला बाबासाहेब येऊन गेले आणि त्याचे स्मरण ह्या प्रेरणा संघ करत आहे. या प्रेरणा संघाने हा कार्यक्रम आयोजित केलेला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले एक प्रख्यात गीतेजी विमल कीर्ती गुणसिरी, त्यांच्या बुद्धिस्ट सेमिनरीचे पूज्य भदंत धम्मधन पावलो, पूज्य भदंत भुसावळहून आलेले हिंदी भाषी धम्मज्योती, या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर जालिंदर इंगळे सर, आपले उपासक असलेले येऊन आलेले, सूत्रसंचालन करत असलेले डॉक्टर संतोषजी पगारे साहेब, आणि मनमाडमध्ये यावं म्हणून सारखं आमचे टुंक लावणारे आमचे डावरे भाऊ, भारतीय बौद्ध महासभेच्या नुकतेच पर्यटन विभागाची निवड झालेले दयानंदजी घोडके आणि अन्य सगळे पगारी मंडळी, या संघाचे आमच्या बुद्धिस्ट सेमिनरीच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सगळ्या महिला संघ, त्यातले सगळे नाव आठवायचे नाही, पण उषाताई पठारे आणि सोनवणीताई हे सर्वजण आज खरं तर डावरे भाऊंनी तुमच्या सगळ्या संघाचा संदेश
निरोप मला दिला की सर तुम्ही या, आणि येत असताना आजच्या दिवसाचंही महत्व त्यांनी सांगितलं की बाबासाहेब या मनमाडमध्ये 5 दिवस आले, 5 वेळा आले, आणि 16 जानेवारी 1949 ला आले. पंतेजी या दिवसाचं एक मोठं महत्व की हा कार्यक्रम अचानक ठेवला, परंतु अचानक ठेवलेला बाबासाहेबांनीच आपल्या भाषणात उल्लेख केला की कर्मवीर भाऊराव गायकवाड यांनी, दादासाहेब गायकवाडांनी माझी म्हटले तर मला अचानक यावं लागेल, आणि मी त्यांना हो ठरवलं आणि त्यांनी मनमाडचा कार्यक्रम नियोजित केला. मात्र या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं होतं की या कार्यक्रमात सगळ्यात अगोदर धम्मभूमीच्या अगोदर, देहू रोडच्या अगोदर या कार्यक्रमात भगवान बुद्धांची मूर्ती सगळ्या दर्शनी भागात मध्यभागी लावली. म्हणजे बाबासाहेबांची या सगळ्यामध्ये चाललेली वाटचाल जर सगळ्यात कोणाला अगोदर माहिती झाली असेल तर मनमाड करा. आणि दुसरी पण त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी इतक्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, खूप मोठे संदेश, की जे संदेश वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही सगळे सांगतो, बोलतो, ऐकतो, परंतु ते कुठं, कधी, कसे, कोणत्या संदर्भाने सांगितले याचा संदर्भ मात्र खूप कमी जण घेतात. एक संदर्भ देत असताना पहिल्यांदाच त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. खरं तर हे खूप खूप उज्ज्वल असं भाषण आहे. अतिशय आमच्या तुम्ही सगळ्यांनी इथं डॉक्टर साहेब मार्गदर्शन व्याख्यान नावाचा शब्द वापरतो. व्याख्यान पण करायचंय आणि मार्गदर्शन पण करायचं. जिथं एका भाषणात बाबासाहेब म्हटले की मला व्याख्यानबाजीचा कंटाळा आला, पण व्याख्यानाने जेवढं काही साध्य झालं तेही काही थोडकं नाही. आणि या भाषणामध्ये पण बाबासाहेबांनी इतक्या काही मौलिक बाबी सांगितल्या की त्याला विचारता सोय नाही. बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात की आमचा समाज, अस्पृश्य शब्द वापरतो, अस्पृश्य समाज इतरांपेक्षा राजकारणात समजदार आहे आणि ज्ञानी आहे. बाबासाहेबांनी आमच्या सर्वांचं भवितव्य त्याच्यात सांगितलं की ते म्हणतात की मला खात्री आहे अस्पृश्य समाजाचं भविष्य उज्ज्वल आहे. यासोबत की आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही जे शिक्षणाच्या संदर्भात सांगतोय त्या शिक्षणाच्या संदर्भातही या भाषणात बाबासाहेब पुन्हा समाजाला संदेश देताना ते म्हणतात आम्ही माऱ्याच्या जागा पटकवल्या पाहिजे. ही त्याच भाषणात
निर्भयपणा हे पण ह्याच भाषणात सांगितलं. आम्ही म्हणतो सतत दुःख बत्ताचनी दुःखा भय बत्ताचनी भया सुख बत्ताचनी सुखा होतो तबे देखील की सर्वांनी दुःखमुक्त व्हा, सर्वांनी निर्भय व्हा, सर्वांनी शोकमुक्त व्हा. सगळ्या प्राण्यांच्या बाबतीत हा जो संदेश बाबासाहेबांनी या ठिकाणी दिला तोही फार महत्वाचा. म्हणजे शिक्षणाचा संदेश दिला, या ठिकाणी माऱ्याच्या जागा पटकवण्याचा संदेश दिला, याच ठिकाणी निर्भय बनण्याचा संदेश दिला आणि याच ठिकाणी डावरे भाऊ समाजाच्या स्वभावाचाही संदेश दिला. त्याच भाषणात बाबासाहेब म्हणतात मला थोडं आम्ही दाखवलं आणि इथं मला 4,000 रुपयाची थैली देण्यात येणार आहे असं समजलं. 1949 ची गोष्ट म्हणजे साली, म्हणजे 4,000 रुपये थोडी किंमत नाही, खूप मोठी किंमत. म्हणजे त्यावेळेला शिक्षकांना 7-7.5 रुपये पगार आणि 9 रुपये थोडे सोनं होत. सोन्याची कल्पना केली म्हणजे आपल्याला त्याची तुलना चांगली लक्षात येईल. मग ज्या वेळेला 9 रुपये तोळा सोनं होतं त्यावेळेला 4,000 रुपयाची थैली मनमाडकरांनी दिली होती. पण बाबासाहेब म्हटले ती दिली होती पण मला काही ती दिसली नाही आणि थैली जमाईत झाली आणि डॉक्टर साहेब चोरीला गेली. म्हणजे समाजाचा हाय स्वभाव सांगितला की सार्वजनिक गोष्टीमध्ये आणि इतर गोष्टीमध्ये जो आमचा संकुचित स्वार्थ आहे सगळ्याचा नाही बरं का, सगळ्याचा अजिबात नाही. बाबासाहेबांनी तर अगदी जातीचं नाव घेऊन सांगितलं की महार समाजाचा मी खूप ऋणी आहे, कारण त्यांच्यामुळं मला एवढं सगळं करता. त्यांनी समाजाला दोषी नाही करत. आम्हाला ज्या वेळेला भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास केला जातो त्यावेळेला आम्ही हा मुद्दा सारखा लक्षात घ्या. होतंय काय की जर एखादा उच्चवर्गीय ब्राह्मण समाजातला माणूस वाईट वागला, दारू प्यायला लागला तर लोक म्हणतात फुकट हा ब्राह्मण जाती जन्माला आला. म्हणजे त्याला दोष देतात की हा ब्राह्मण समाज तर खूप चांगला आहे, ब्राह्मण समाज तर खूप जात खूप चांगली, पण हा चुकीचा जन्म व्यक्तीला दोष देतो. मात्र तोच एखादा मागासवर्गीय माणूस दारू प्यायला लागला, वाईट बोलायला लागला, तो लोक त्या व्यक्तीला नाही दोष देत. लोक म्हणतात नाही सुधारायचा हा समाज, हा समाज सुधारणार नाही. म्हणजे ही जी बाबासाहेबांनी मार्गदर्शनाची जी भूमिका घेतली आणि ज्या गोष्टी सांगितल्या त्या फार महत्वाच्या. की बाबासाहेब म्हणतात की भारतामध्ये प्रामाणिकपणा नाही का? आहे. इमानदारी नाही का? आहे.
ते सिलवान नाहीत का? आहेत, आहेत. पण ही प्रामाणिक सगळ्यांसाठी नाही. यांचा जो प्रामाणिकपणा आहे तो प्रामाणिकपणा त्यांच्या जाती पुरता. ते दान करत असले तर ते त्यांच्या जातीतल्याच लोकांना दान करतात. आपण मध्ये कोकणात महापूर आला त्यावेळेला पाहिला की अगदी सरकारकडून वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून खूप अशी मदत आली, पण ती मदत खोताच्या वाड्यातून ठराविक जातीलाच जात. म्हणजे भारतामध्ये हे गुण आहेत, पण ते सार्वत्रिक नाही आणि तेच आम्हाला सार्वत्रिक बनवायचे. आमचं दुधत्व या ठिकाणी राजकारणाच्या बाबतीत बोलायचं कोणाला वाईट वाटत, पण काही वस्तुस्थिती स्वीकारली नाही. एकदा काय झालं, डॉक्टर साहेब मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर आणि आम्ही इथं जगद्गुरु तुकोबाराय साहित्य संमेलन नगरमध्ये लावलं होतं आणि आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत होतो. आणि गप्पा मारत असताना त्यांनी बोलता बोलता ते घसरले जाते आणि बोलले की नाही म्हणे की ह्या बौद्ध समाजाने जितके वेगाने सगळ्याला पुढे न्यायचं होतं तेवढं नेलं नाही आणि पुन्हा ते खालच्या स्तरावर घसरले. ते म्हटले महार समाज हा बाबासाहेबांच्या चळवळीशी अप्रामाणिक राहिला. आता मी तिथं आसपास पाहिलं, मला जाणवलं अरे या समाजाचं तर खरं प्रतिनिधित्व मीच करतो, मीच शांत का असायचं. मी लगेच त्यांना बोललो की साहेब आजूबाजूला बघता कामा नये. ते म्हटले सर सर मला तुम्हाला काय म्हणायचं ते समजलो की या समाजाने इतक्या 52 हक्क घेतले, तो प्रामाणिक आहे, त्यांनी या देशामध्ये असं असं काम केलं. तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे, पण लक्षात घ्या हा समाज तुमच्या प्रामाणिक नाही, तो आमच्याशी प्रामाणिक आहे. मला वाईट वाटलं ते आहे की प्रामाणिकपणा जो आहे तो आमचा आपसात नाही, इतरांचे. मुळात ही भारतीय समाज व्यवस्था अशा पद्धतीची आहे की ते प्रामाणिकपणा आमच्या सहकार्याशी यांच्याशी न दाखवण्याऐवजी इतरांशी जास्त दाखवतो आणि त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आमच्या नगर जिल्ह्यातले आता बोलता बोलता आमचे माजी खासदार सुजय विखेंनी एक वाक्य बोललं. ते म्हटले काय आहे हो, शिर्डीमध्ये सगळं फुकट जेवण आहे म्हणून सगळे भारतातले भिकारी इथे येतात. भारतातले भिकारी येतात आणि 8 दिवसांनी सगळं भाजपमध्ये आलं. त्यांचा मोठा कार्यक्रम झाला ना. काही काही वेळेला माणसं खूप खरं बोलतात. अगोदर बोलले त्या 8 दिवस या प्रामाणिकपणाचा जो भाग आहे हा आम्हाला सार्वत्रिक करायचा. आणि
मला आनंद झाला की विमल कीर्ती गुणश्री ही जवळपास 2008-9 पासून बुद्धिस्ट सेमिनरीवर काम करतात आणि त्यांचे एक प्रतिनिधी इथं, पण बंदीची मला तुमच्यावर टीका करायची, क्षमा करा, की त्यांनी बुद्धिस्ट सेमिनरी बाबासाहेबांनी सांगितली 4 डिसेंबर 1954 ब्रह्मी बुद्धिस्ट काउन्सिल समोर जे भाषण करत होते त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हटले की आम्हाला सेमिनरीची आवश्यकता आहे. मात्र ती सेमिनरी आजपर्यंत बाबासाहेबांनी ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या ध्येय आणि उद्दिष्टात 5व्या कलमामध्ये बुद्धिस्ट सेमिनरी स्थापन करायची. मात्र ते कार्य आम्हाला अजून करता आलं नाही, त्याची न सापडली. मी बोलताना अगोदर म्हटलं की बाबासाहेब हे आधुनिक बुद्ध आहे. भारताला हा बुद्धाचा सगळा मोठा वारसा. 1956च्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की अरे जग भारताला ती ओळखतं ते बुद्धामुळे ओळखतं. आणि तरी आमचे मंत्रीजी उपसंपदा घ्यायला थायलंडला गेले. माझा आरोप नाही तुमच्यावर, पण जी महासत्ता होऊ शकेल तर ती बुद्धामुळेच महासत्ता होऊ शकते. आणि तो जो बुद्ध आहे तो बुद्ध बाबासाहेबांनी मानलेल्या अनुषंगाने जो धम्म आहे त्याच धम्माने होऊ शकतो. तेच आवश्यक आहे. 73 निकायामधून सारांश काढून बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहिला. आता त्यांचं चांगलं समजून घेण्याऐवजी आमची सगळी माणसं कशात गुंतली. द बुद्ध अँड हिज धम्माचा अर्थ काय, भगवान होतो का नाही, भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म होतो का नाही, विपश्यना करायची का नाही, विपश्यना चांगली आहे का वाईट आहे. बाबासाहेबांनी डीपी सिन्हांना पत्र लिहिलं या बुद्धिस्ट सेमिनरीच्या संदर्भात. त्यांनी 2 बाबी उल्लेख केला. एक बाब उल्लेख केला की बुद्ध धम्माचा ऱ्हास का झाला आणि त्या ऱ्हास होण्याच्या कारणामध्ये बाबासाहेब म्हणतात की बुद्ध धम्मामध्ये काही छिद्र राहिले आणि त्या छिद्रातून अशुद्ध पाणी या धम्मामध्ये आले. हा अशुद्ध पाण्याचा प्रवाह यामध्ये आला आणि तो प्रवाह मी ती छिद्र आता बंद करणार. आणि त्यातलं एक महत्वाचं छिद्र बंद काय केलं तर अगोदर गृहस्थी लोकांना दीक्षा नव्हती, ती धम्म दीक्षेचं प्रयोजन बाबासाहेबांनी केलं. ते आमचं विमल कीर्ती बंदीजी धर्मांतरण नामांतरावर खूप चांगलं होत. धर्मांतरासोबत नामांतर पण आवश्यक आहे. बाबासाहेबांनी मुक्तिकोण मध्ये सांगितलं, पण ते नामांतर सामूहिक म्हणून दिलं. आमच्याकडं
या व्यवस्थेने इतकी तुच्छता दर्शक हे तर वेदामध्ये उपनिषदामध्ये जे 138 पुराणामध्ये हे सगळं आदळत ठेवलं की ब्राह्मणांनी ज्ञानवाचक नाव द्या, क्षत्रियांनी शौर्यवाचक द्या, वैश्यांनी धनवाचक द्या, शूद्रांनी सेवावाचक द्या, आणि आम्ही तर कोणतेच नाही, आम्ही शूद्र नाही, आम्ही शूद्र आहोत, आम्हाला तुच्छता दर्शक द्या. म्हणून तर आमची जे नाव होते पूर्वीचे केरू, कचरू, अरे केर कचरा कोणी नाव ठेवतं का लेकराचं? पण या व्यवस्थेत ठेवायला लावलं. लेकराचं नाव दगडू, दगडाबाई ठेवायला लावलं आम्हाला. पण बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि एकट्या बौद्ध समाजाचे नाही, संपूर्ण भारतातल्या लोकांचे नाव बदलायला सगळीकडे बदलावला. त्यांनी त्यांच्यामध्ये बदल करून आणला. बौद्धिकांनी हे अशोक, सिद्धार्थ, राहुल, प्रियंका, प्रियदर्शिनी हे सगळे नाव तर स्वीकारले, पण काहींनी थोडासा वेगळा बदल केला. मग इकडे यांनी वंदना नाव ठेवलं ना, मग त्यांनी तिकडे पूजा नाव ठेवलं, तिकडं अर्चना करायला सुरुवात, बदल केला. तुच्छता दर्शक नाव बदलावी लागली. आणि बाबासाहेब जे बोलतात की फंडामेंटल बुद्धिझम सांगण्याची अत्यंत आवश्यकता. आपल्या डी.पी. शिंदेना, देवप्रिय वल्ली शिंदेना दिलेल्या पत्रात म्हणतात की शिवनेरीमध्ये आम्हाला फंडामेंटल बुद्धिझम समजून घेणारे प्रचारक निर्माण करणं गरजेचं. फंडामेंटल बुद्धिझम समजून घेणारे उपासक निर्माण करणं गरजेचं आहे. आणि काय आहे फंडामेंटल बुद्धिझम? फंडामेंटल बुद्धिझम मध्ये पहिलं तत्व आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत कसं जगायचं, कसं वागायचं. जन्माच्या अगोदर पूर्वजन्म काय होता, कुठं होता, कसा होता, अजिबात घेणं नाही देणं. आणि आम्ही मेल्यानंतर काय होणार आहे त्याचंही घेणं देणं नाही. जे काही आहे जिवंतपणी तेच आहे. जे 6 धम्मगुण सांगितले त्या आम्ही सतत म्हणतो, स्वाखातो भगवतो, संधीतिको, येईपक्षिको, अकालिको. स्वाखातो म्हणजे सुस्पष्ट समजणार, संधीतिको साक्षात प्रचिती देणार, यही पक्षिको इथं अनुभव वेदित प्रगती होणार. धम्म मार्गावरचं हे मोठं लक्षण आहे की धम्मामध्ये आलेला माणूस प्रगतीच करत जात, त्याच्या वाट्याला अधोगती कधीच येत. आणि या गुणावर आधारित बाबासाहेबांनी फंडामेंटल बुद्धिझम, बाबासाहेब बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये खूप खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. मला वाटतं यक्षाच्या प्रकरणामध्ये त्यांनी विचारलं की हे काय होतंय आत्म्याच्या संदर्भात, तर त्याने पालितले शब्द तसेच्या तसे त्यांनी घेतले की प्रथम कलल असतो, माता पित्याच्या संयोगाने कलरला अर्बुद, अर्बुदला पेशी, आणि पेशीला मग तुमचे
वेगळे वेगळे अवयव फुटत जातात आणि मग त्याच्यामधून जीव जन्माला. हे पूर्ण जन्मी आणि कुठं होतो, कसे होतो आणि आईच्या पोटात कसे आलो, काय आलो, आत्मा आला, जे सगळं थोरताना, हे बाबासाहेबांचा शब्द आहे का थोरताना. बाबासाहेब शब्द फार छान वापरायचे आणि बाबासाहेबांना 9 भाषा येत होत्या आणि 9 भाषापैकी कोणतीही भाषा बोलत असताना मी येत्या वेळेला आमच्या दावरे भाऊने आवर्जून इथलं भाषण पाठवलं. तुम्ही बाबासाहेबांचं मराठीतलं भाषण पहा, एकही तुम्हाला इंग्रजी, हिंदी कोणताही शब्द दिसणार नाही. ते गुजराती बोलायला लागले तर गुजरातीच बोलायचे, इंग्लिश बोलायला लागले ते इंग्लिशच, हिंदी बोलायला लागले ते हिंदी. आमचं अवघड आहे. आम्हाला लगेच म्हणावं लागतं मोबाईल घ्या, स्टँड घ्या, टेबल कुठं ठेवला, अरे हे काय मराठी शब्द आहेत का? आठवतो की मला वाटतं आपल्याच ग्रुपवर ते भाषा समन्वय अधिकारी इथलेच आहेत, बऱ्याच जणांनी स्वागत केलं, बहुतेक मनमानचेच असतील. चांगली गोष्ट आहे की तुम्हाला हे बाबासाहेब जितके चांगले पत्रकार होते तितके जबरदस्त भाषा शास्त्रज्ञ पण. त्यांचे एक एक शब्द मनालाच भेटतात. एकोणीसशे 56च्या वेळेला बाबासाहेब म्हणतात, पत्रकारांना बोलतात, अरे पोरकटपणा सोडून दे, आम्ही जे झगडतो आहोत ते मनुष्य मात्राला पूर्णावस्थेकडे नेण्यासाठी झगडत आहोत. मनुष्य मात्राला पूर्णावस्थेला झगडत आहोत. झगडणं शब्द कसला झगडणं शब्द परफेक्ट. आणि मनुष्य मात्र काय? मनुष्य मात्रचा अर्थ बाबासाहेब फक्त मनुष्य नाही म्हणत, मनुष्य मात्र. मात्र म्हणजे मनुष्याच्या सानिध्यात येणारी सर्व जीवसृष्टी, सगळी जीवसृष्टी. ज्या बाबासाहेब बुद्ध आणि त्यांच्या धम्मात ज्या शेवटी बोधिसत्वाच्या प्रतिज्ञा दिल्या की ही जीवसृष्टी असीम आहे, ही आम्हाला समजेल. आमचे दोष असंख्य आहेत ते आम्हाला संपून एक एक गोष्ट अगदी अगदी प्रचंड. जगातलं असं कोणतंच संविधान नाही की ज्या संविधानामध्ये मनुष्य मात्राची काळजी घेतली जाते. म्हणजे माणसाला मारल्यावर तर शिक्षा आहेच आहे, पण झाड तोडल्यावर पण शिक्षा आहे. तुम्हाला झाड तोडता येत ही आमच्या बाबासाहेबांच्या संविधानाची कमाल. प्राण्यांना मारता येत, मग ते अभयारण्य आहे आमचं. ते अभयारण्य हे जसं भगवंताच्या काळात मृगदाय वन होतं, म्हणजे ते मृगांचं अभयारण्य होतं, तसे आताच्या अभयारण्य आहे. ताडोबाचं वाघाचं आहे, आपल्या नगर जिल्ह्यात कर्जत मध्ये त्या पक्ष्यांचं आहे. ठिकठिकाणी प्रत्येक पक्षासाठी अभयारण्याची तरतूद आमच्या या संविधानात. आणि या सगळ्याचे जे बीज आहेत, मला वेळ सांगा, हे जे बीज आहेत हे बीज बाबासाहेबांनी जे 26 नोव्हेंबरला म्हणजे 25 नोव्हेंबर 1949 ला जे भाषण सुरू झालं
त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की मी लोकशाही फ्रान्सकडून नाही घेतली, मी या प्राचीन भारताकडून घेतली. भिक्खू संघाची जी प्रक्रिया होती ती लोकशाहीची प्रक्रिया होती आणि ती प्रक्रिया मी घेतलेली आहे. आमची जी लोकशाही आहे ती आमच्या प्राचीन भारतातली लोकशाही. बाबासाहेब या भाषणात बोलता बोलता म्हटले एका ठिकाणी की लोक उगीच आम्हाला विदेशी इंग्रज धार्जिने समजायचे. आता का कोणी कसं समजावं त्याला काही अर्थ नाही. आता ज्यांना चुकीचं पसरायचं ते चुकीचंच पसरवतं. किती बाबासाहेब मोठे देशभक्त होते. त्या ज्या बाबासाहेबांनी पहिला पेपर काढला मूकनायक की अरे बाबा या देशाचे नायक आम्ही आहोत. एवढंच आहे की आम्ही मूक आणि लगेच दुसरे एका ठिकाणी तुकोबाचा अभंगही दिला. आम्ही आता भीड धरणार नाही. आतापर्यंत खूप भीड धरली, आता आम्ही बेडस्त राहणार नाही. मूकनायकानंतर नाव दिलं बहिष्कृत भारत. अरे भारत आम्हीच आहोत पण बहिष्कृत आहे. नंतर नाव दिलं जनता. खरे पीपल्स, खरी जनता आम्हीच आहोत. आणि शेवट प्रबुद्ध भारतापर्यंत. शेवटी पेपरचं नाव होतं, जनताचं नाव प्रबुद्ध भारत. की खरा प्रबुद्ध भारत आम्हीच आहोत. इतका प्रबुद्ध आणि इतका स्वाभिमानी की विचारता सोय नाही. म्हणजे मला जे काही अनुभव आले तुम्हाला सांगायचं. माझ्यासोबत SR गायकवाड नावाचे शिक्षण अधिकारी होते, गोपीनाथ मुंडे त्यांचे क्लासमेट होते. दोघंही एकाच वर्गात शिकलेले. आणि रमाबाई नगरचं घाटकोपरचं हे झालं, तिथं तो गोळीबार वगैरे झाला. 11 जण आपली गेली आणि त्याच्यानंतर ते गोपीनाथ मुंडे नेमके राहुरीमध्ये आले होते. ते SR गायकवाड साहेब म्हटले चल ते तुमचे आपण भेटायला गेलो. भेटायला गेल्यावर त्या गोपीनाथ मुंडे ते लगेच म्हटले त्या गायकवाडला, काय रे गायकवाड, अरे आता झाला गोळीबार, सगळं झालं आणि तू आम्ही त्याला ऑर्डर घेऊन गेलो, नोकरीचे पैसे घेऊन गेलो, कोणीच घेतले नाही म्हणे. अरे आम्ही पाहिलं की त्यांच्या घरच्या माणसाला खायला नाही पण तरी ऑर्डर घेतली नाही, तरी सरकारने दिलेले पैसे घेतले नाही. ते गायकवाड साहेब म्हटले गोपीनाथ तुला नाही समजायचं भाऊ, हा तर आम्हाला दिलेला बाबासाहेबांनी स्वाभिमान आहे. आमच्या घरामध्ये चिमणीवर रॉकेल नाही, आता चिमण्या राहिल्या नाही. मला आईला माहिती असेल ते पगारे साहेबांना वगैरे की त्या चिमण्यामध्ये रॉकेल असायचं आणि ती दिवा लावायचा, तेवढ्या पुरता जेवणापुरता ठेवायचा, नंतर भिजून टाकायचा. तर चिमणीवर रॉकेल आमच्याकडं प्रकाशासाठी नसतं. पण आमचा जो युवक आहे तो युवक म्हणतो जर का संविधानाला हात लावला, जर का तुम्ही चुकीचं वागला तर कचेरी जाळून टाका, ऑफिस जाळून टाकी. अरे तुझ्याकडे रॉकेल नाही, काळीची भीती नाही, तरी जाळीन म्हणतो. हा स्वाभिमान.
हे बाबासाहेबांनी आम्हाला दिलं आणि ते सगळ्यांनी आता सगळ्यांनी स्वीकारलं की ज्या वेळेला पंजाबराव देशमुख गेले होते की आम्हाला काहीतरी तरतूद करा, आमच्या मराठा समाजाला, कुणबी समाजाला राखीव जागा द्या, त्यावेळेला ते म्हटले आम्हाला नको. आणि आता मात्र त्या राखीव जागेसाठी कसली धडपड चालू. म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला जो मार्ग दाखवला त्या मार्गावर आता सगळा भारत चालायला. बाबासाहेब इतकंच म्हणतात की आम्ही अल्पसंख्याकी म्हणून घ्यायचं काही कारण नाही, मात्र आमची एकजूट असली पाहिजे. आमच्यात धमक आहे हवं ते घेण्याची, हवं ते मिळवण्याची. मात्र बोलता दुसरा पण एक संदेश बाबासाहेब देतात की बाबा रे, आपली झोपडी सोडून हवेलीत जाण्याचा मूर्खपणा करू नका. हवेलीत शिरण्याचा मूर्खपणा. आपली झोपडी शाबूत ठेवा. आता घोडके साहेब, आपली झोपडी कोणती शाबूत राहिली? राजकीय राहिली. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष दिला. म्हणजे काही जण लगेच म्हणतील गाव कुठं बाबासाहेबांनी स्थापन केला. बरोबर आहे की तो बाबासाहेबांनी त्याची घटना दिली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना 3 ऑक्टोबर 1957 ला बाबासाहेब गेल्यानंतर केली. आमच्या शिक्षण व्यवस्था आम्हाला दिली पीपल्स एज्युकेशन सोसायटी. आमच्या इथं चुकून 1-2 विद्यार्थी असतील, नाहीतर तेही नसतील पीपल्स एज्युकेशन. म्हणजे औरंगाबादचे इथं मनमाडचं मी पाहताना जिथं बाबासाहेब आले रात्री 1:30 वाजता गेले, इथं हैदराबादला गेले. मला त्यावेळेचं हैदराबादचं पण एक उदाहरण सहज आठवलं की बाबासाहेब आपल्या सगळ्यांना किती जीव लावत होते, किती ताकद. की जो हैदराबादचा निजाम होता, 16वा निजाम, ज्याच्या ताब्यात औरंगाबाद पण होतं, त्या 16वा निजाम आला म्हणून बाबासाहेब त्या निजामाला भेटायला गेले. आजचं ज्या ठिकाणी मिलिंद महाविद्यालय आहे, त्या मिलिंद महाविद्यालयाच्या तिथं हे निजाम बसले होते. बाबासाहेब पण तिथं भेटायला गेले आणि गप्पा चालल्या. आणि बोलता बोलता बाबासाहेब म्हटले की मला तुमच्या राज्यामध्ये एक महाविद्यालय करायचंय, पण मला जमीन आवश्यक आहे. या निजामाला बाबासाहेबांची चेष्टा करायची लहर आली. कारण बाबासाहेब जे होते गलित गात्र झाले होते. बाबासाहेबांना संधी वाटत, बाबासाहेबांना डायबिटीज होता. खूप वाचल्यामुळं पाठीचे मणके साथ देत नसायचे. डोळे पण थोडे आडून झाले. आणि बाबासाहेबांची ही स्थिती बाबासाहेब काठीला धरून चालत चालत आले. निजामाने पाहिलं आणि निजाम म्हटले, साहब बोलो, आप जितना चलेंगे उतना आपको भूमि दे. तुम्ही जेवढं चाला तेवढी जमीन तुम्हाला मी लगेच देऊन टाकतो.
बाबासाहेबांनी निजामाचा शब्द अजिबात खाली पडू दिला नाही. लगेच बाबासाहेब काठी घेतली आणि लगेच चालायला लागले, कारण ती सगळी निजामाची जमीन. आणि बाबासाहेब किती चालले माहितीये तुम्हाला? बाबासाहेब 400 एकर चालले. आणि त्यामध्ये जे मबी चिटणीस त्या कॉलेजचे मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य होते, त्यावेळी त्यांचा ते किस्सा सांगतात 72 सालचा, की हे ज्या वेळेला बाबासाहेब चालत होते त्यावेळेला तिथल्या ओढ्यातून ते बाबासाहेब चालायला लागले. त्यांचे पाय फसले, त्यांचे बूट त्या चिखलात फसले. निजाम बोले, अरे बाबा साहब, अरे इधर बहुत है. पण बाबासाहेब ओढ्यातूनच चालले, पूर्ण ओढ्यातून चालले. तो ओढा त्यांनी ताब्यात घेतला. 72 साली मवी चिटणीस म्हणतात की बाबासाहेब चाललेलं आम्हाला समजलं नाही त्या वेळेला, पण मला 72 साली समजलं की सगळ्या औरंगाबाद मध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं, प्यायला पाणी नव्हतं. पण त्या ओढ्यामध्ये जे बोर घेतलेला होता त्या बोरला महानगरपालिकेने त्या मगील चिटणीसकडे विनंती केली की आम्हाला पाणी द्या. आणि त्या एकट्या बोरनी सगळं औरंगाबाद पाण्याचं जगवलं 72 साली. बाबासाहेबांची जी दूरदृष्टी होती ती प्रचंड ताकदीची होती. गांधीजी आम्हाला आता पारंपरिक बुद्ध सांगता कामा नाही, आम्हाला फंडामेंटल बुद्धिझम सांगितला पाहिजे, आम्हाला राईट बुद्ध सांगितला पाहिजे, आम्हाला सोशल बुद्ध सांगितला पाहिजे. बाबासाहेबांनी दुःख सांगितले. एक दोन उदाहरण सांगतो मी. पारंपरिक दुःखामध्ये मला वाटतं 8 प्रकार सांगितले. जाती भी दुःखा, जगा भी दुःखा, व्याधी भी दुःखा, म्हणजे जन्म होणं म्हणजे दुःख आहे, म्हातार पण दुःख आहे, आजार पण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे. एखादी व्यक्ती आम्हाला हवी आहे, आवडते, पण भेटत नाही म्हणजे दुःख आहे. आम्हाला नको ती व्यक्ती भेटायला येते म्हणजे दुःख आहे. हवी ती वस्तू मिळत नाही म्हणजे दुःख आहे. नको ती वस्तू आमच्या वाटेला येते म्हणजे दुःख आहे. 8 प्रकारचे. पण बाबासाहेबांनी 3 दुःखाचे प्रकार सांगितले. आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक दुःख आणि आधी दैविक दुःख, की जे नंतर पातंजली चोरले. आता जे पतंजली करतायत ना, या पतंजलीनी हे 3 दुःखाचे प्रकार चोरले. अष्टांग मार्ग चोरला की त्याच्यामध्ये त्यांनी मग अष्टांग मार्गाला अष्टांग योग दिला. त्याचे नाव दिले यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. आध्यात्मिक दुःख पहिलं, दुसरं आधी भौतिक आणि तिसरं आधी दैविक. आध्यात्मिक दुःखाला बाबासाहेब शुद्ध मराठीत सांगतात, आध्यात्मिक दुःख म्हणजे वैयक्तिक दुःख. आधी भौतिक दुःख म्हणजे सामाजिक दुःख आणि आधी दैविक दुःख म्हणजे नैसर्गिक दुःख. आध्यात्मिक दुःख म्हणजे वैयक्तिक दुःख
आणि या वैयक्तिक दुःखाला उपाय पण बाबासाहेब सांगतात. वैयक्तिक दुःखाला उपाय आहे पंचशील. विचार करा ना, पंचशील. आमच्या घरातली किती भांडणं खोटं बोलण्यावर होतात. आमच्या भांडणाची सुरुवात होते, हा खरं बोला, टाकून आले की नाही, हा आज पगार झाला, मी पुढचे शब्द नाही वापरतो, पण तुम्ही ते केलं. या पंचशीलाच्या बाबतीत सत्यनारायण गोयंका ऑगस्ट 2013च्या अंकामध्ये म्हणतात की सगळी गीता पंचशील मोडून काढायसाठी लिहिली. पंचशील नष्ट करण्यासाठी गीता लिहिली. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांच्या दमामध्ये भगवान विषाद योग टाकला आणि गीतेमध्ये अर्जुन विषाद योग आहे. की अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की अरे माझ्या समोर मला माझे भाऊ दिसतात, माझे चुलते दिसतात, चुलत भाऊ दिसतात, आते भाऊ दिसतात, सगळे नातेवाईकच नातेवाईक आहे. यांना मी कसं मारू? आणि ते मारायचं सांगायसाठी सगळी गीता लिहिली. आणि इकडे आमचे सिद्धार्थ गौतम, अरे नका रे करू पाण्यावर युद्ध, हा थांबवा युद्ध, नको मला तुमचं हे राजगृह नको, काळजी नको, राजपद नको, काय नको, मी चाललो परिव्राज्य घेऊन. एकीकडं युद्ध थांबवणारा महापुरुष आणि एकीकडं युद्ध करा म्हणणारा. तुलना करता आली पाहिजे. बाबासाहेब म्हणतात तुलना केली पाहिजे. सिद्धार्थ गौतम यावर चला थांबत नाही. ज्या वेळेला जी युद्ध थांबतं संपते, मग त्याच्यामध्ये ते 5 परिव्राजक जे आहेत नंतर ते त्यांचे शिष्य झाले. आपल्या अश्वजित, कौंडिन्य, महाना, बप्पा आणि बदीय, या 5 जणांना तुमच्या नाशिक मध्ये शिष्याला पांडव करून ठेवलं. त्यांनी इथं भगवंताचे 5 शिष्य आहेत. बाबासाहेब म्हणतात अरे या देशात बुद्ध सोडून काहीच नाही, काहीच नाही. या गोष्टीवर सिद्धार्थ गौतमाचं युद्ध मिटल्यावर ते म्हणतात चला घरी, आता समस्या मिटली, तुम्हाला राहायची गरज नाही. पण बाबासाहेबांनी एक मोठा टॉपिक त्यामध्ये टाकला की एक दिवस सिद्धार्थ गौतम चिंतन करतात आणि म्हणतात युद्ध ही छोटी समस्या आहे, यापेक्षा मोठी समस्या आहे. कलोच कलह, राष्ट्रात कलह, राष्ट्र राज्यात कलह, राज्यात कलह. बेळगाव महाराष्ट्रात पाहिजे का कर्नाटकात पाहिजे कलह? हे बाकीचे राष्ट्रातले तर कलह सगळ्याला माहितीच आहे. पण कुटुंबात पण कलह, भावात भांडण आहे, बहीण भावात भांडण आहे, माय लेकीत भांडण आहे, बाप लेकात भांडण आहे, सगळीकडे कलहच कलह.
ही फार मोठी समस्या आहे आणि ही समस्येवर मला उपाय शोधायचा आणि तो उपाय त्यांनी पंचशील म्हणून सांगितला. आधी भौतिक दुःख जे सामाजिक दुःख आहे ते सामाजिक दुःखावर अष्टांगिक मार्ग साधुकार करा त्यांच्या अष्टांगिक मार्ग की तुम्हाला पहिल्यांदा सम्यक दृष्टी प्राप्त झाली पाहिजे. सम्यक दृष्टीवर का सध्या डावरे भाऊ पॉझिटिव्ह थिंकिंग निगेटिव्ह थिंकिंग याच्यावरच लोक चर्चा करतात, पण बुद्ध त्याच्या कितीतरी पुढे आहे. ते नो पॉझिटिव्ह थिंकिंग नो निगेटिव्ह थिंकिंग ओनली क्रिएटिव्ह थिंकिंग, नवनिर्मिती होणारी सृजनात्मक विचारधारा सृजनात्मक दृष्टी ही सम्यक दृष्टी. आमचे लोकही हल्ली त्याच नादी लागले. अरे पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह पहा, सकारात्मक पहा, नकारात्मक पहा. अरे बुद्धाने 2600 वर्षापूर्वी सांगितलंय की सम्यक दृष्टी पहा. मग त्यातले ते सगळ्या गोष्टी येतात की ज्या पुढं आपल्याला एक वेगळं त्याच्यावर प्रवचनच ठेवा. मात्र बोलता बोलता एक सम्यक वाचेचं मी सांगून जाईल की सम्यक वाचा पारंपरिक दृष्टीने पारंपरिक बुद्धिझमचे लोक 4च वाचा सांगतात. मुसावादा, समाबालादी वाचा, भरोसा वाचा, पिसून वाचा. म्हणजे खोटं बोलू नका, जाडी करू नका, शिवीगाळीची भाषा वापरू नका आणि व्यर्थ गप्पा मारू नका. या 4च गोष्टी पारंपरिक सांगतात. पण या गोष्टीला ह्या लोकांनी भेद करून ठेवला. बाबासाहेब चित्रे इथं बोलवतात काय म्हणतात, द्रोणाचार्याचा त्या युधिष्ठिराला धर्मराज म्हटलंय. धर्मराज म्हणजे खरं बोलणार. आणि त्या द्रोणाचार्य कृष्ण म्हटलं की तो द्रोणाचार्य काय आता धनुष्यबाण खाली ठेवणार नाही. जर त्याला धनुष्यबाण खाली ठेवायचा असेल तर त्याला सांगा अश्वत्थामा मेला म्हणजे तुझा मुलगा मेला. पण अश्वत्थामा मेला तुझा मुलगा मेला. धर्मराज म्हणतो मी नाही सांगत बाबा, मी खोटं बोलणार नाही. मग काय करायचं, मग अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला. काय अधिकार आहे हो घ्या निरुपद्रवी प्राण्याला मारायचा. काय काय याला धर्म म्हणायचं. मारला आणि मारल्यावर सगळे ओरडतात अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. मग ते द्रोणाचार्य त्या धर्मराजाला युधिष्ठिराला बोलवतो आणि त्यांना विचारतो खरंच मेला का. मग तो मोठ्याने म्हणतो अश्वत्थामा मेला आणि हळूच म्हणतो नरो वा कुंजरो. नरो म्हणजे मनुष्य आणि कुंजर म्हणजे हत्ती. म्हणजे मोठ्याने म्हणला नरो म्हणजे मनुष्य आणि हळू आवाजात म्हटला हत्ती. हत्ती का मनुष्य माहित नाही, हत्ती किंवा मनुष्य मेला. बाबासाहेब सम्यक वाचेचं विश्लेषण करताना 7 मुद्द्यामध्ये करतात की खोटं बोलू नका पहिला मुद्दा देतात आणि दुसरा मुद्दा म्हणतात खरंच बोला. आणि खरं बोलताना तुम्ही काळजी करू नका कसली की याने माझा फायदा होतो का तोटा होतो. हे माझ्या लोकांसाठी आहे का दुसऱ्या लोकांसाठी आहे. पक्षपात शब्द वापरला.
किंवा वरिष्ठाची आज्ञा, वरिष्ठ म्हणतो म्हणून खोटं बोलू नका. बाबासाहेबांनी ही चित्र या पद्धतीने बदलली. आम्हाला सम्यक वाचेचं ज्या वेळेला निरूपण करायचं आहे, विवेचन करायचं आहे, त्या वेळेला बाबासाहेबांचे 7 मुद्दे आपण वापरले पाहिजे. या सगळ्या गोष्टी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ सतत वाचतात, पण माणसं समजून घेत नाही. आम्हाला काही गोष्टी बाबासाहेबांच्या या ठिकाणी अगदीच केल्या पाहिजे. शेवटचं जे दुःख आहे अधिदैविक दुःख, ते अधिदैविक दुःख म्हणजे नैसर्गिक दुःख, म्हणजे महामारीचं दुःख असेल, महापुराचं असेल, वादळाचं असेल, तूरनामीचं आहे, त्याला उपाय आहे 10 पारे करा. ह्या बाबासाहेबांनी आम्हाला आमची ही स्वतंत्र हवेली करून दिलेली आहे. ही हवेली आहे. बाबासाहेबांनी आपल्या बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये बुद्ध ज्या वेळेला वारसदार नेमायची भाषा करतात, त्यांचे शिष्य म्हणतात की अरे ते निघंटनाथामध्ये जैन लोकांमध्ये फार वाद चालले, कोणी त्यांचं गादी चालवायची. त्यांच्या शिष्य बाबासाहेबांनी महत्वाच्या सगळ्या गोष्टी बुद्ध यांनी ही धर्मामध्ये घेतल्या. तर बुद्ध म्हणतात की वारसदार नेमायचा नाही, वारसदाराची आवश्यकता नाही. गाडगे बाबांनी वारसदार नेमले नाही, फुलेंनी वारसदार नेमले नाही, संत कबीरांनी वारसदार नेमले नाही. आम्ही पण वारसाची बाबत केली नाही पाहिजे. तर माझा धम्म हाच वारस आहे. बाबासाहेबांचे विचार हेच आमच्या दृष्टीने वारस आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संस्था, त्याच्यावरचे ध्येय आणि उद्दिष्ट हेच आमचे वारस आहे. हे सगळं बुद्धाने सांगितलं. अगदी पाहुणचार कसा करायचा ते पण बुद्धाने सांगितलं. 7 पद्धतीने पाहुणचार करता येतो. की आले बाबा की त्यांना लगेच या म्हणायचं नाही का. पण आता आम्ही असं होत नाही संतोषराव. आम्ही हळूच छिद्रातून पाहतो कोण आलंय. वर्गणी मागायला तर नाही ना आला कोणी. मी तर चाटच झालो कधी कधी की नाही गेल्या आपण वर्गणी मागायला गेलो, दान मागायला गेलो तर माणसं लगेच सांगते अरे सांग सरांना पप्पा घरी नाही. अरे म्हटलं काय उद्योग स्वीकारला आपण. एकदा आपल्याला जवळ येऊ द्यायला आणि हा माणूस मी धम्माचं कार्य करतो आणि मुलाला खोटं बोलायचं शिकवतो की पप्पा घरी नाही म्हणून सांग. वर्ग पण भारी असते. हे म्हणतोय सर माझे पप्पा म्हणाले मी घरी नाही. या पाहुणचार शिकवला की अरे पहिल्यांदा या म्हणा. त्यांना आसन द्या बसायला. कित्येक वेळेला माणसं म्हणजे एकटं या म्हणत नाही, आले तर त्याला प्रश्न पडतो कुठं बसावं. या खुर्चीवर पुस्तकं पडली, त्या खुर्चीवर कागद पडलाय, सोफ्यावर अजून काहीतरी ठेवलेलं आहे, कुठं बसावं किंवा आपलं इकडे तिकडं का. पाहुणचार बुद्ध धम्माने शिकवला. या बसा. पुन्हा मग ते जर उन्हातून आले असेल तर पाणी द्या. जेवणाच्या वेळी आले तर जेवण द्या. तुम्ही झोपायच्या वेळेला आले तर जेवणही द्या, झोपायची व्यवस्था करा. पाहुणचार बुद्धांनी शिकवला. जी काही जो या देशाला नव्हे या जगाला
जर मार्ग दिला असेल तर बुद्धानेच दिला आणि तो मार्ग डॉक्टर भदंतानंद कौशल्य यांच्या भाषेत सांगायचं की बुद्धाचा धम्म चांगल्या पद्धतीने विश्लेषण करणारा भाष्यकार कोणीतरी आधुनिक युगामध्ये आवश्यक होता आणि ते भाष्यकार बाबासाहेब त्यांनी ते भाष्य केलं. तर हे आम्हाला मार्ग दिलेला आहे. आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या की ज्या बाबासाहेबांनी बौद्ध जैनांच्या प्रतिज्ञा केल्या आणि त्या प्रतिज्ञेचं भंतीचे आम्ही वाटोळं करून टाकलं नाही का. नवी प्रतिज्ञा आहे सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो आहे ना. बाबासाहेबांनी असे मी मानतो म्हटलो. अरे बाबासाहेबांच्या चळवळीत सगळ्यात जास्त महिलाच होत्या. त्यांना म्हणता येत नव्हतं का अशी मी मानते. आमचे लोक म्हणतात हा तुम्ही कशाला मानतो म्हणता, तुम्ही तर मानते म्हणायचं. अरे कुठं राहिली समता. हा समान मानतो पुरुषांनी मानतो म्हणा, स्त्रियांनी मानते म्हणा. आमची भाषा पण विषमतावादी केली. तुम्ही नांदेड विदर्भात गेलेत तर ते असं स्त्रीलिंगी पुल्लिंगी नाही बोलत, मानतो खातो पितो असंच बोलतात. कोकणात पण तसंच बोलतात. आम्हाला ही सवय लावून घेतली पाहिजे आणि बाबासाहेबांच्या या मार्गावर आम्ही चाललं पाहिजे. शेवटचं एक उदाहरण सांगतो, थांबतो. शिक्षक असल्यामुळे काही उदाहरणं सांगावेच लागतात, आठवतात आणि तुम्ही सगळे शांततेने ऐकतात म्हणून तर अजून आठवतात. तर काय असतं, प्रत्येक वर्गामध्ये चांगली मुलं असतात, हुशार मुलं असतात, खोडकर पण मुलं असतात. तर असाच माझ्या वर्गात एक खोडकर मुलगा, त्या शाळेची जी इमारत होती त्या इमारतीतून एक वरून हळू चिमणीचं पिल्लू खाली आणि खाली पडलं की ते सगळे मुलं गोळा होतात. तो जो सगळ्यात मोठा होता तो पाहतो, ते पिल्लू लगेच घेतो, हातात घेतो आणि ठरवतो थांबा थांबा आपण काय करू, सरांची गंमत. सगळ्या पोरांना आवडतं सरांची गंमत करायची. मग तो घेतो, ते पोर पाहतात की अरे काय गंमत करतायत गड्या, सरांची काय गंमत करतात. नाही नाही सर म्हणतात की प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. आता आपल्याला याच्यातून उत्तरच घ्यायचं, सर खरं उत्तर देते का खोटं उत्तर देते. आणि मग तो ते पिल्लू घेतो आणि असं हातात धरतो, आणतो आणि माझ्या समोर म्हणतो, सर माझ्या या गोरगडी चिमणीचं पिल्लू आहे, तुम्ही म्हणता की सगळ्या प्रश्नाला उत्तर आहे आणि खरंच बोललं पाहिजे. तर अवघड आहे की सगळं पहिलीपासून सतत लिहिलं जातं. सगळे शिक्षक आमचे लिहितात नेहमी खरं बोलावं आणि साहेब आले की तेच सांगतात, हे सगळे गृहपाठ झाले म्हणून सांग बरं का, म्हणजे खोटं बोलायचं तेच शिकव. तुम्हाला उत्तर नसलं तर सगळ्यांनी हात वर करा आणि तूच उत्तर दे बरं का, याला नका उत्तर द्यायला. म्हणजे ही पण प्रक्रिया आमच्या शिक्षण व्यवस्थेत करते. तर ते आलं घेऊन असं आणि म्हटले, सर माझ्या हातात चिमणीचं पिल्लू आहे, मला सांगा तुम्ही की हे पिल्लू जिवंत आहे का मेलेलं आहे. जारी केलेली असते, माझ्या क्षणात लक्षात येतं की जर मी त्याला म्हटलं मेलेला आहे तर तो लगेच असं उघडून दाखवत, सर जिवंत आहे.
मेलेलं आहे. सांगा लवकर, जिवंत आहे का मेलेलं आहे? मी एक क्षणभर विचार केला की बाबा रे, पिल्लू जिवंत आहे का मेलेलं आहे, हे सगळं त्या पिल्लाचं भवितव्य तुझ्या हातात आहे. ते माझ्या बोलण्यावर बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला. बाबासाहेब शेवटी म्हणतात, मात्र कोणतीही जबाबदारी नव्हती आहे. सध्या बुद्धभूमी शून्यवत आहे. जर तुम्ही दृढ निश्चयाने हा धर्म उत्तम रीतीने पालनाचा निर्धार केला तर आपल्या बरोबर देशाचा नव्हे जगाचा उद्धार आपण करू शकू. आमच्यावर बाबासाहेबांनी ही मोठी जबाबदारी दिली आहे. तुम्ही धम्म टिकवायचा का नाही टिकवायचा, देश टिकवायचा का नाही टिकवायचा. चावडीच्या बैलाप्रमाणे बिनीचे सैनिक आम्हीच आहोत. योगेंद्र यादव नावाचे समाजशास्त्रज्ञ आहेत. ते एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हटले की ब्राह्मणाची बुद्धी आता फुटलेली आहे. विषमता आणि फूट करण्या सोडून त्यांची बुद्धी चालत नाही. आता जर कोण जर प्रबुद्ध असेल आणि बुद्धिवान असेल तर या देशातील आंबेडकरी चळवळीतला युवक, आंबेडकरी चळवळीतला जे व्यक्ती आणि आंबेडकरी चळवळीतल्या बौद्ध व्यक्ती प्रगल्भ आहे आणि तीच या देशाला दिशा देऊ शकते. या सगळ्याचं भवितव्य आपल्या हातात आहे. आपण ते काळजीने पाहिलं, घेतलं आणि या ठिकाणी त्यावेळेला जरी 50,000 लोक जमलेले असले, आज जे काही तुम्ही जमलेले आहात, लक्षात घ्या, जे अनुपस्थित आहेत त्यांचे दिवस त्याचा वाद सोडून द्या की आमच्यावर ही जबाबदारी आहे. आम्हाला हे समजलंय, आम्ही इथं वेळेचं दान दिलंय, आम्ही या ठिकाणी सगळ्या गोष्टीचं समजून घेण्याचं दान दिलंय. आम्ही ती जबाबदारी पूर्ण करू आणि प्रेरणाभूमी फक्त मनमाडची नव्हे तर या नाशिक जिल्ह्याची, महाराष्ट्राची, देशाची नव्हे तर जगाची प्रेरणा बनेल. बाबासाहेबांनी शेवटी एक वाक्य की अशी प्रवृत्ती ठेवू नका की नेसल तर जरीची साडी नेसल नाहीतर उघडीच बसल. अशी प्रवृत्ती सोडून द्या. जे हाताशी आलंय ते सोडून नका. इथं आला, इथं कार्यक्रम आमच्याकडे जे बियाण आहे इथं आहे, जेवढे आहे जसे आहे. बुद्धांनी 5 जणांना धम्म सांगितला, सुरुवात केली, आम्ही सुरुवात केली. अजिबात काही सोडू नका. खूप खूप चांगलं काम करत आहात. त्या कामाला गती द्या. मला तुम्ही बोलवलं, माझं शांततेने ऐकलं. खूप खूप धन्यवाद. आपल्या मनातील, आपल्यातील बुद्धत्वाच्या बीजाला, धम्माला, संघाला मी वंदन करून थांबतो. जय भीम. मी अध्यक्ष समारोहाचं भाषण आहे त्यांनी 2 शब्द बोलायची विनंती करतो आणि मग कार्यक्रमाचं समारोह केला जातो.